चित्तहरण करतो तो हरी, भक्ताचे चित्तहरण करतो तो श्रीहरी, साधकाचे चित्तहरण करतात ते श्रीगुरु. चित्तहरण करणे म्हणजे विषयाकडे लागलेले लक्ष तत्वाकडे किंवा निसर्गाकडे आकर्षित करून घेणे. जो नाम घेतो त्याचे चित्त ईश्वराकडे लागते. ब्रह्मदेव भगवंताचा मुलगा आहे म्हणून भगवंताचे ब्रह्मदेवावर प्रेम आहे. शेषनाग भगवंताची शय्या बनून भगवंताची अखंड सेवा करतो म्हणून भगवंताचे शेषावर प्रेम आहे. शंकर सदा शिव स्वरूपात राहून भगवंताचे स्वरूप होऊन राहतो म्हणून भगवंताचे शंकरावर प्रेम आहे. लक्ष्मी भगवंताची अर्धांगिनी आहे म्हणून भगवंताचे लक्ष्मीवर प्रेम आहे. या सर्वावरच्या प्रेमापेक्षा भगवंताचे भक्तावर अधिक प्रेम असते. भगवंताच्या लीला चरित्र किंवा सद्गुरूंच्या लीला चरित्र ऐकतो तो माझा भक्त, आणि जो कोणी कोणत्याही उपाधीत न अडकता सद्गुरु लीला चरित्र ऐकवतो तो माझा परमभक्त, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. यातून भगवंताला असे सूचित करायचे आहे की ब्रह्मदेव, शेष नाग, शंकर, लक्ष्मी आणि भक्त यांच्यापेक्षा परमभक्त म्हणजे केवळ मी स्वतः भगवंत आहे. सद्गुरु चरित्र ऐकताना किंवा ऐकवताना चित्त द्रवीभूत होतं तेव्हा ते चित्त सद्गुरूत विलीन होतं. चित्त सद्गुरूत विलीन होणे याला सद्गुरूशी आलिंगन झाले म्हणायचं. साखर पाण्यात विरघळते म्हणजे साखरेने पाण्याला आलिंगन दिलं म्हणायचं. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं लीला चरित्र ऐकताना अंतःकरण द्रवीभूत होते याचा साधकाने अनुभव घेतलाय. म्हणजे सद्गुरूशी आलिंगन घडण्याची क्रिया होते. गुरुगीता ऐकताना प्रत्येक संदेशातून सद्गुरूशी आलिंगन घडतं, तसा अनुभव येत आहे. भगवत भाव सेतू म्हणजे ईश्वराशी आलिंगन घडवणारा ग्रंथ आहे. आलिंगन म्हणजे विलीन होणे. आलिंगणे संताची या दिव्य झाली माझी काया. पूर्वी आपण केलेल्या शुभ अशुभ कर्माचा परिणाम भावनेवर होऊन त्या भावनेप्रमाणे आपल्या अंतःकरणातील विचारांना प्रेरणा मिळून त्याप्रमाणे आपल्याकडून कृती होत असते. तुमची पूर्व कर्मे शुद्ध आणि शुभ आहेत, त्यामुळे तुमची भावना आणि मन शुद्ध आहेत, म्हणून तुमचे अंतःकरण शुद्ध आणि पवित्र आहे. म्हणूनच तुम्हाला शुद्ध आणि पवित्र विचार पटतात. शुद्ध विचारवंतांनाच वाटतं संत केवळ आपल्यासाठीच अवतारला आलेत, आमचा उद्धार करण्यासाठीच आलेत. ही जाणीव होणं ते सद्गुरूवर नितांत प्रेम करू लागतात. ज्यांची सद्गुरूवर नितांत श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम आहे तेच परिपूर्ण दिव्य ज्ञानमय शुद्ध भक्तीत प्रवेश करतात. इतरांना त्यात प्रवेश नाही. ज्याचं हृदय सद्गुरूचं निवासस्थान बनलं आहे त्यांचं नियोजित कार्य सद्गुरू तडीस नेतात. भक्ती म्हणजे सेवाभाव. शारीरिक व्यंगापेक्षा अहंकार हे मोठं व्यंग आहे. आजकालचे संप्रदाय नियम अटीत बद्ध झालेत. कष्ट न करता मोठ्या गव्हाळाची प्राप्ती करण्याची माणसाची प्रवृत्ती आहे. साधन चतुष्टाय न करता, प्रयत्न न करता ईश्वर तेजाची प्राप्ती झाली पाहिजे अशा प्रवृत्तीच्या लोकांना ईश्वर तेजाची प्राप्ती होत नाही. ईश्वर तेजाची प्राप्ती करून घेत नाहीत ते गाढव. पदव्यात लौकिकात अडकून बसलेल्या ईश्वर तेजाची प्राप्ती होत नाही. संतांच्या विचाराप्रमाणे आचरण केलं तर ईश्वरी अनुभूती येते. ईश्वर तेजाची प्राप्ती कशी करून घ्यायची हे सांगण्यासाठी संत वाङ्मय. तुम्हीच देव आहात हे पटवून सांगणारी व्यवस्था म्हणजे संत वाङ्मय. संत वाङ्मय वाचून देव भेटणार नाही, पण तुम्हीच देव आहे पटवून सांगण्यासाठी संत वाङ्मय. संत वाङ्मय पटवून घेत नाही किंवा संत वाङ्मयावर विश्वास बसत नाही तोपर्यंत ईश्वर तेजाची प्राप्ती नाही. ईश्वर तेजाच्या प्राप्तीसाठी आपण जन्माला आलो याचा विसर पडलाय म्हणून संत साहित्यावर विश्वास नाही. ईश्वर तेजाच्या प्राप्तीसाठी संतांनी केलेल्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करतोय. त्यामुळे आपलं वावरणं सगळं भासातच म्हणजे अंधारातच चाललंय. भास गेला तरी आभासात अडकून पडतो. संत वाङ्मयाचं सूक्ष्म चिंतन केलं तर भाषाबरोबर आभास सुद्धा निघून जातो आणि शोकनाश अवस्था ओलांडून आनंदव्याप्त अवस्थेत स्थिर होतो.
देव मिळवून देणं हा संत वाङ्मयाचा उद्देश नाही, मिळालेला देव कळवून देणं हा संत वाङ्मयाचा उद्देश आहे. मी कितीही अभ्यास करून आलो असलो तरी मी स्वतःच्या बुद्धीने काही बोलत नाही. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबावरचं तुमचं प्रेम आणि त्यांच्या प्रती असलेली भक्ती, तुम्हाला जे पाहिजे आहे किंवा ज्याची गरज आहे तेच माझ्याकडून संदेशाच्या रूपाने वधवून घेतलं जातं. तुम्ही नित्य नियमित बाबांचं भजन करताय याचाच हा परिणाम आहे. जो नित्य नियमित आवडीने भजन ध्यानधारणा करतो, सद्गुरु कार्यात सक्रिय आहे, त्याला याचा जरूर अलभ्य लाभ होत आहे अशी माझी खात्री आहे झाली आहे. म्हणून तुम्हाला अजून काहीतरी सतत सांगण्यात फार आनंद वाटतो. काही वस्तू पाहून त्यांचं वर्णन करता येतं, काही वस्तू न पाहता फक्त ऐकून म्हणजे श्रवण करून वर्णन करता येतं, पण काही वस्तू पाहून त्याबद्दल ऐकून सुद्धा वर्णन करता येत नाही. अनिर्वचनीय म्हणजे शब्दांनी वर्णन करून सांगता येत नाही. ते साखर गोड आहे म्हणजे कशी आहे, ती आंबट नाही, ती तिखट नाही, ती खारट नाही, ती तुपट नाही, ती बेचव नाही असे सांगून गोड म्हणजे काय सांगता येईल का? खडी साखरेचा खडा खायला देऊनच याला गोड म्हणतात असे सांगता येते. म्हणजे या ठिकाणी गोड हा शब्द अनुभवाचा आहे, म्हणामणीचा नाही. म्हणून गोड हे अनिर्वचनीय आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वे मन या 6ही इंद्रियांना प्रत्यक्ष अनुभव येत नाही, त्याला अतींद्रिय म्हणतात. ज्या वस्तूंचे शब्दाच्या माध्यमातून वर्णन करता येत नाही त्याला अनिर्वचनीय म्हणतात. ईश्वर निर्गुण निराकार आहे. अशा निर्गुण निराकार ईश्वराचं वर्णन कसं काय करणार? त्याचं वर्णन किंवा स्तुती करण्यासाठी सगळे शब्द अपुरेच पडतात. म्हणून ईश्वर अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय वाणीने ईश्वर ज्याला कळला त्याची बडबडच थांबते. म्हणून असा एक सिद्धांत आहे की बडबड करणारा देव कळला नसतो किंवा देव न कळल्यामुळे बडबड करतो. त्याचा सगळा उत्तावळपणा असतो. ज्याला देव कळलेला आहे तो बडबड करत नाही. इतरांपेक्षा मला जास्त काही समजलं आहे असे समजून काहीतरी सांगत बसणे याला बडबड म्हटलं आहे. तुमची आता बडबड थांबली आहे. म्हणून अनिर्वचनीय वाणीने नित्य तुमचं भजन चालू आहे. शरीराला किती कष्ट देऊन काम केला तरी तुम्हाला शीण किंवा थकवा किंवा कंटाळा येत नाही. प्रत्येक रविवारी दिवसभर कष्टाचे काम म्हणजे वृक्ष संवर्धन करून सुद्धा सोमवारी त्याच तरतरीने तुम्ही तुमच्या प्रापंचिक कार्यात हजर होता. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या कृपेने तुम्ही धन्य झालात. षडगुण ऐश्वर्य या 6 गुणापैकी औदार्य हा एक भगवंताचा गुण आहे. दान मागितल्यावर दान देणं, या दानाला लौकिक किंवा सापेक्ष दान म्हटलं आहे. कर्णाकडे दानत होतं ते लौकिक अर्थाने किंवा सापेक्ष दान होतं. दान मागणारा भेटला तर दान देणार, दान घेणाराच घेतला नाही तर दान कोणाला देणार? म्हणजे दान मागण्याच्या अस्तित्वावर ज्याचं दान अवलंबून असतं ते लौकिक सापेक्ष ज्ञान असतं. भगवंत असे ज्ञान देत असतो की न मागता प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार दान देत असतो. आम्ही त्याच्याकडे काही मागितलं नाही तरी सुद्धा आम्हालाच आमच्या गरजेनुसार सर्व इंद्रिय दिलीत. त्या इंद्रियात त्याने आपलं स्वरूप प्रदान करून त्याच्या म्हणजे निसर्ग संवर्धनाची उपाययोजना करून सुद्धा करून दिली आहे. भगवंताला दान मागणाऱ्याच्या अस्तित्वाची गरज नाही. म्हणून भगवंत औदार्य संपन्न दान असायला पाहिजे. वृक्ष संवर्धन करताना गवत काढण्यासाठी आग्रह विनंती करावी आणि मग मदतीला यावे याला औदार्य म्हणत नाहीत. विनंती आग्रह करून मदतीला येत असेल तर त्याला सापेक्ष दान किंवा मदत म्हटले आहे. सर्व विश्वात्मके देवे साधक मंडळीकडून सापेक्ष ज्ञानाची अपेक्षा नाही, औदार्य ज्ञानाची आहे. ईश्वर देवाची प्राप्ती व्हावी यासाठी कर्म साधना किंवा कर्म उपासना करतो तो मुमुक्ष. मुमुक्षाची इच्छा पूर्ण करायला भगवंत फार उत्सुक आणि उत्तावळ असतो. मुमुक्षाची इच्छा पूर्ण करण्यात भगवंताला प्रसन्नता वाटते. भोगाची इच्छा करून किंवा प्रापंच अथवा व्यवसाय चांगला चालण्यासाठी एक हक्काचा घडी म्हणून समजून साधना करण्याची सुद्धा इच्छा तो पूर्ण करतो.
पण त्यात तो प्रसन्न नसतो. भगवंत प्रसन्न होईल अशी साधना असावी. साधना करणारे सगळेच असतात, नाम घेणारे भरपूर आहेत, पण ते सगळेच मुमुक्ष असतात असे नाही. म्हणून एखाद्या वेळेस भगवंताची ओळख होईल व मुमुक्षाची ओळख पटणे फार अवघड आहे. कारण काही जण दिसायला मुमुक्ष वाटतात पण ते प्रापंचिक असतात, व काही जण दिसायला प्रापंचिक वाटतात पण ते मुमुक्ष असतात. मुमुक्षातला मुमुक्ष होण्यासाठी आपली साधना चालू आहे. भगवंताला संतुष्ट करून प्रसन्न करणारे कर्म किंवा साधना म्हणजे यज्ञ. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करणे हे पर्जन्य म्हणजे पाऊस पाडणारे यज्ञ आहे. माणसाने मुमुक्ष होऊन राहणे हा माणसाचा स्वधर्म आहे. सध्या माणसाकडून स्वधर्माचे आचरण होत नाही, म्हणून काही ठिकाणी अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळ पडतो. महामारी सारखे आजार निर्माण होतात. आपल्या सर्व विश्वात्मके देवी साधक मंडळींना कोणताच दुष्काळ नाही, कोणती महामारी नाही, त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव चालू आहे. मन आणि बुद्धीच्या जोरावर सुद्धा परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. तेथे इंद्रियांच्या मदतीने तरी परमात्म्यापर्यंत कसे जाता येईल? बरीच मंडळी अनेक प्रकारे नाना साधना करून परमात्म्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात आणि कोणत्या तरी उपाधीत अडकून बसतात. नाना प्रकारच्या साधना करून नित्य नवा अभिमान वाढवून घेतात आणि परमात्मा प्राप्तीचा मार्ग स्वतःहून खोडून टाकतात. म्हणून येथे योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. योग्य मार्गदर्शन नसेल तर विपरीतच काहीतरी ज्ञान होतं. या विपरीताला ज्ञान समजून बसतो आणि लीनता नम्रता गमावून बसतो. तया कैसा पावेल हरी. श्रवणाची, पाहण्याची आणि बोलण्याची योग्यता प्राप्त करून घेतली तर परमात्मा प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. सद्गुरु बोधाने श्रवणाची, पाहण्याची आणि बोलण्याची योग्यता प्राप्त होते. सद्गुरु बोधाला डावलून योग मार्गाने गेला तर रिद्धी सिद्धी परमात्मा प्राप्तीचा मार्ग अडवून ठेवतात. ज्ञान मार्गाने गेला तर अहंकाराचा व्यत्यय येतो. कर्म मार्गाने गेला तर प्रारब्ध पुढे जाऊ देत नाही, उलट गुंता वाढतच जातो. मग कोणत्या मार्गाने परमात्मा प्राप्ती होईल? पंचमहाभूतांच्या संयोग मिलनातून अंतकरण बनते. त्या अंतकरणात महात्म्याचे विचार आणि त्या महात्म्याची मूर्ती धारण करून भजन केलं तर परमात्मा प्राप्तीचा अवघड मार्ग सहज सोपा होतो. परमात्म्याच्या स्वरूपाशिवाय दुसरं काही बोलत नाही तो महात्मा. परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख झाली तर जे जे दिसे ते हरिरूप या धारणेने परमात्मा प्राप्ती सहज होऊ शकते. नित्य नियमित सद्गुरु भजनाने इच्छित स्थळी जाता येतं.